शेवटी हे राजकारण आहे. पवारसाहेबांची पण काही गणितं आहेत, पवारसाहेबांचं पण काही विचार आहे आणि आम्ही पवारसाहेबांच्या पुढे नाही जाऊ शकत. आणि जो निर्णय साहेब घेतील, कोणालाही ते उमेदवारी देतील, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार. हा निर्णय आम्ही सर्वांनी लोकसभेलाच घेतला होता. नाही फुटले घर आणि फोडू देणार नाही, आम्ही कोणीच फोडू देणार नाही. आपल्यासोबत शर्मिला पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आज प्रचाराचा नारळ वाढवला जातोय, कसं बघता या प्रचाराच्या नारळ? एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, सगळे लोक जोशात आहेत, एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनाच एक छान वाटतंय. कालचं अजितदादांचं भाषण ऐकलं का? आणि ऐकलं असेल तर ऐकून काय वाटतं? ऐकलं, मी नाही म्हणणार नाही. शेवटी आता ते त्यांचं मत आहे, ते ज्येष्ठ आहेत, माझे मोठे धीर आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना जे योग्य वाटलं तेच ते बोललेले आहेत. ते तुमच्या दृष्टीनं योग्य बोललेत असं वाटतं का? असं आता मी हे सगळ्या पब्लिक समोर मी तुम्हाला नाही सांगू शकत. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही लोकसभेच्या वेळेस एक भूमिका घेतली होती की ती जागा आहे लोकसभेची, ती सुप्रिया सुळेंची होती, त्याच्या विरोधात भाऊजेला किंवा तुमच्या जावेला उभं नव्हतं करायला पाहिजे. आता मग तुम्ही युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या विरोधात उभं केलंय. या दोन्हीकडे कसं बघता, याची तुलना केली तर? जयदीप, कसं आहे, जे लोकसभेला घडलं त्यावेळेला देखील आमचा विरोध होताच, परंतु त्यावेळेला काही निर्णय घेतले गेले, म्हणजे आम्ही सांगून देखील काही निर्णय घेतले गेले. त्याच्यानंतर बरंच चित्र बदललं. शेवटी हे राजकारण आहे. पवारसाहेबांची पण काही गणितं आहेत, पवारसाहेबांचं पण काही विचार आहे आणि आम्ही पवारसाहेबांच्या पुढे नाही जाऊ शकत. जे आमच्या घरातले वडीलधारी आहेत आणि राजकारण आहे ते, त्याच्यामधलं राजकारणातलं आम्हाला काहीही कळत नाही आणि जो निर्णय साहेब घेतील, कोणालाही ते उमेदवारी देतील, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार. हा निर्णय आम्ही सर्वांनी लोकसभेलाच घेतला होता. तात्यासाहेबांचं घर फुटलं गेलं का, असा प्रश्न अजित पवारांनी काल उपस्थित केला होता. तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही, अजिबात घर फुटलेलं नाही आहे. दादा असं का बोलले? असं आता त्यांनी का बोलले हे मी कसं सांगणार? काय वाटते, म्हणजे ती काय फुटले सांगते ना, काय नाही फुटले घर आणि फोडू देणार नाही, आम्ही कोणीच फोडू देणार नाही. तुमच्या सासूबाईंची भूमिका काय होती? कारण त्या असं अजित पवार काल असं म्हणाले की आई म्हणत होती माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका, तरी देखील भरला गेला. आता मग कुणी चुकी केली? कसं आहे, आई शेवटी कुठल्याही राजकारणाच्या विषयामध्ये नसतात. त्या त्यांचं एक स्वतंत्र आयुष्य जगत आलेल्या आहेत आणि आम्ही कोणीही त्यांना त्रास द्यायचं काम कधीही केलेलं नाही आहे. शेवटी युगेंद्रदादा पण आईंचे नातू आहेत, श्रीनिवास पवारांचे ते चिरंजीव आहेत. त्याच्यामुळे आजी आणि नातू हे नातं जिव्हाळ्याचंच असतं ना, त्याच्यामुळे कुठली आजी नाही देणार आपल्या नातवाला आशीर्वाद. आईंचा आशीर्वाद युगेंद्रदादांच्या पाठीशी 100% आहे. लोकसभेला तुम्ही म्हणत होतात की ननंद विरुद्ध भाऊजे अशी लढाई नको व्हायला होती. आता काका विरुद्ध पुतण्या लढाई होतीये. तुम्हाला एक राजकारणी सोडून द्या, पण पवार कुटुंबातला एक सदस्य म्हणून काय वाटतं? जे व्हायला नको होतं ते घडलं, नक्कीच घडलं. त्यावेळेला व्हायला नको होतं ते जर घडलं, त्यावेळेला नसतं तर आज हे कदाचित चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु ज्या वेळेला आपण एखादी भूमिका घेतो, मग ते तडीस नेणं हे आमचे सर्व पवार कुटुंब शेवटी एकदा चांगलं काम करायला घेतलं हातात की ते शेवटपर्यंत त्याचा चांगलं होईल हेच पाहतात. पुढचे 18-19 दिवस शर्मिला पवार कशा पद्धतीने प्रचार करणार? तुम्ही पाहतच आलाय, मी जयदीप केव्हा किती वर्षापासून, म्हणजे बरेच जणांनी असे आरोप केले माझ्यावरती किंवा बापूसाहेबांवरती की आम्ही कधीही कुठे दिसलो नाही, आम्हाला पावसाळी छत्र्या म्हणाले, बरंच काय काय म्हणाले. ठीक आहे, त्याचा तो अधिकार आहे, पण आम्ही म्हणजे पवार साहेबांच्या प्रचारापासून ताईंच्या, दादांच्या, पार इंदापूर तालुक्यामध्ये देखील मी प्रचाराला बऱ्याच वेळेला फिरलेली आहे. 1967 पासून पवारांनी काय दिलं नाही. आता साड्या वाटतायत, घमेली वाटतायत, लोकांच्या दारात जात आहेत, बोलवत आहेत. याकडे कसं बघता, कशा पद्धतीने तुमचं? नाही, तो एक त्यावेळेला एक सगळ्यांचा सामाजिक एक उपक्रम होते, एक करमणुकीचे कार्यक्रम होते त्यावेळेला आणि त्याचा आणि राजकारणाचा काही अर्थार्थी संबंध नव्हता. थँक्यू. खूप धन्यवाद. शर्मिला पवार ज्यांनी सांगितलं की जी लढाई आहे ती व्हायला नको होती, परंतु आता एक भूमिका घेतली तर ती तडीस नेणं गरजेचं आहे. आता या विधानसभेच्या मैदानात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.